वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे उल्लारविन्दायतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः प्रपन्न पारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। जय श्री कृष्ण। तिसरा अध्याय कर्मयोग, अत्यंत सुंदर असा हा अध्याय आणि या अध्यायाचा आपण बघतोय विवेचन बघतोय। हे 32 पर्यंत श्लोक झालेत। 33व्या श्लोकाकडे आपण वळूयात। सदृशै चेष्टते स्वस्या प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। सदृशं चेष्टते स्वस्याः प्रकृतेः ज्ञानवान् अपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रहः किं करिष्यति। ज्ञानवान अपि, ज्ञानवान व्यक्ती देखील स्वस्याः प्रकृतेः सदृशं चेष्टते, आपल्या प्रकृतीनुसार व्यवहार करतो। म्हणजे ज्ञानी व्यक्ती सुद्धा या ठिकाणी जेव्हा ज्ञानी म्हटलं जातं तेव्हा ज्ञानीची डेफिनेशन नॉलेजेबल अशा अर्थाने जो आपण इंग्रजीमध्ये भाषांतर करतो नॉलेजेबल, असं फक्त नॉलेजेबल म्हणून चालत नाही, तर ज्ञानी म्हणजे सर्वज्ञ, सर्व जाणणारा, वेदशास्त्र यांचं ज्ञान असणारा अशा अर्थाने आहे। तर अशी ज्ञानवान व्यक्ती आपल्या प्रकृतीनुसार, प्रकृती म्हणजे आपल्या नेचरनुसार, आपल्या स्वभावानुसार कार्य करत असते। भूतानी प्रकृतीं यान्ति, सर्व सजीव देखील, सर्व भूत मात्र म्हणजे सर्व सजीव देखील आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजे आपल्या स्वभावानुसार, आपल्या नेचरनुसार कर्म करत असतात। निग्रह किम करिष्यति, मग निग्रह ते काय करणार, ते कुठल्या प्रकारचा निग्रह करू शकतात असं अर्जुन म्हणतोय। ज्ञानवान व्यक्ती देखील आपल्या प्रकृतीच्या अनुसार व्यवहार करते। सर्व सजीव आपल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, त्यानुसारच कर्म करतात। तर असं असताना निग्रह काय करणार असं इथे भगवंत सांगतात, अर्जुन नाही भगवंत म्हणतात आहे। म्हणजेच काय की नियत कर्मांच्या आधारे अंतःकरण हळूहळू आपलं उन्नत होत जातं। नियतकर्म म्हणजे नेमून दिलेलं जे कर्म आहे ते आपण सतत करत राहिल्याने हळूहळू आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं, ते उन्नतीच्या मार्गावर जातं। आणि हे सगळं सुरू असताना कर्म जे आहे ते ईश्वरार्पण करत असताना बुद्धीने आसक्ती आणि ममता रहित होऊनच ते करावं लागतं। आसक्ती आणि ममता ज्या गोष्टी आहेत त्या टाळणं फार अत्यंत आवश्यक आहे। हे जे सिद्धांत आहे हा मागच्या याच्यात आपण बघितला, मागच्या श्लोकामध्ये बघितला। त्यानंतर आता भगवंत म्हणतात याहून सुद्धा जे याला अनुसरून वागतात ते कर्मबंधनातून मुक्त होतात, आणि जे अनुसरून याला वागत नाहीत, जे यामध्ये दोष काढत राहतात, ते स्वतःच अकल्याण करून घेतात, अज्ञानामध्ये राहतात। आता हे सगळं आतापर्यंत सांगितलेलं आहे मागच्या 3 श्लोकांमध्ये। काही माणसं या ईश्वरीय सिद्धांताला का बरं अनुसरत नाहीत, म्हणजे जे प्रकृतीप्रमाणे जसं वागणं आवश्यक आहे तसं का वागत नाही, किंवा काही जण का बरं ऐकतात, का प्रकृतीनुसारच वागतात। या दोन्हीची त्यांचं उत्तर अशी आहेत की त्यांची स्वतःची प्रकृती त्यांना तसं कर्म करायला लावते। जी प्रकृती जशा पद्धतीने घडलेली असते, ज्याचं नेचर, ज्याचा स्वभाव जशा पद्धतीने घडलेला असो तशा प्रकारे त्यांना ते कर्म करावं लागतं। अगदी ज्ञानवान पुरुषांना देखील तसंच। प्रकृती यान्ति भूतानि निग्रह किम करिष्यति,
जीव आपल्या प्रकृतीवर जातात. मग ते निग्रह काय करणार? आता हा विषय इथे कुठून आला? या विषयाचं काय प्रयोजन आहे? हा विषय घेण्यामागे 2 कारणं आहेत. त्यापैकी पहिलं कारण म्हणजे माणसामध्ये एक उपभोग वृत्ती असते, प्रवृत्ती असते आणि एक ज्ञान प्रवृत्ती असते. अशा 2 प्रकारच्या प्रवृत्ती असतात. ज्ञानाकडे जाण्यासाठी आपल्याला दोन्ही नैसर्गिक प्रवृत्ती नीट समजून घेऊन त्यांना कर्मयोगाचं वळण लावावं लागतं. तरच मग आपला प्रवास जो आहे, आपल्या आयुष्याचा प्रवास ज्ञान मार्गाकडे होतो. त्यामुळे कर्म प्रवृत्ती कर्मामध्ये जर आपण रत केली नाही, म्हणजे आपण कर्तव्य कर्म आपली जर केली नाही, तर ती संपूर्णपणे उपभोगांकडे जाईल. त्यामुळे कर्म न करून प्रकृतीचा निग्रह करणे हा पर्याय काही योग्य नाही. तसं करताही येणार नाही. अर्जुन युद्धनिवृत्त होण्याचा जो प्रयत्न करत होता, त्याबाबत श्रीकृष्णांना असं सांगायचं आहे, की तू कितीही नाही म्हटलंस, तरी तुझी क्षात्र प्रवृत्ती तुला युद्ध करायला लावेलच. अगदी तू ज्ञानप्राप्तीचं कारण देऊन जरी तू युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा ज्ञानी व्यक्तींकडून देखील त्यांचं आपल्या मनावर नियंत्रण असताना सुद्धा प्रकृती त्यांच्यानुसार कर्म करवून घेतच असते. आणि हे सांगण्यामागे अजून एक कारण आहे. सदृशम चेष्टते स्वस्याहा प्रकृतेः ज्ञानवानपि. ज्ञानवान देखील आपल्या प्रकृतीनुसार कर्म करतो, असं इथे भगवंत सांगतात. ज्ञानी देखील आपल्या प्रकृतीवरच जातात, आपल्या नेचरवरच जातात. या विधानाकडे थोडं सावधानतेने बघावं लागतं. कारण यातून असा देखील चुकीचा अर्थ निघू शकतो, की प्रकृती अतिशय बलवान आहे आणि तिच्यापुढे ज्ञानवान पुरुषाचं देखील काहीही चालत नाही. मग बाकीच्यांनी तर प्रकृतीचा निग्रह करूच नये, असा अर्थ जो कोणी घेईल, तो प्रकृती नियंत्रणाचा प्रयत्न सोडून देईल आणि मग त्याचं विलक्षण नुकसान होऊ शकतं. पूर्ण ज्ञानी पुरुषांची पूर्ण दैवी प्रकृती कशी होऊ शकते? ज्ञानाच्या अवस्थेचा विकास जसा हळूहळू घडत जातो, तेव्हा अंतःकरणामध्ये देखील गुणांचा विकास होत जातो. आपण चैतन्य स्वरूप आहोत. आपण म्हणजे शरीर नाही. या ज्ञानाच्या अनुभव या ज्ञानाच्या अनुभवावरून योगी व्यक्ती जो आहे तो ज्ञान ग्रहण करत असतो. या अनुभवातून इतरांकडे तो चैतन्य या दृष्टीने बघत असतो. शरीर प्रकृतीवर त्याचं लक्ष जातच नाही. या अवस्थेमध्ये ज्ञानी व्यक्ती मी आपल्या प्रकृतीनुसार वागतो, म्हणजेच आपल्या दैवी प्रकृतीनुसार तो चांगलंच वर्तन करत असतो. तो अयोग्य वर्तन करण्याच्या अवस्थेला येऊच शकत नाही. आपल्या दैवी प्रकृतीच्या विपरीत तो काहीही करत नाही. त्याला उपभोगात्मक जी काही दृष्टी आहे, त्या दृष्टीने जगाकडे पाहणे त्याला कधी शक्यच होत नाही. ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे म्हणतात, की एकदा ऊसाची साखर झाली, की त्या साखरेचा पुन्हा काही केल्या ऊस होत नाही. त्याचप्रमाणे पूर्ण ज्ञानी व्यक्ती आपली दैवी प्रकृती कधीही सोडू शकत नाही. तिला अनुसरून वागणंही तो सोडू शकत नाही, असा त्याचा अर्थ घ्यायला हवा. ज्ञानी पुरुष आणि त्यांच्या आवडीनिवडी यांच्या बाबत असं म्हटलं जातं. एक गैरसमज असतो, की त्यांना कुठल्या गोष्टींची आवड-निवडच नसते. ज्ञानी व्यक्ती अगदी संन्यस्त असतात, तर त्यांना काहीही आवडत नाही. पण त्यांना काही-काही आवडू शकतो. एक प्रसंग आहे, की विवेकानंदांच्याच आयुष्यातला हा एक प्रसंग आहे, की स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच अ, संन्यस्त आणि फकिरी वृत्तीची जी आवड होती. अ, असे ते ह्यानी एकदा फिरत असताना इकडे-तिकडे जात असताना मद्रासमध्ये ते फिरत असताना त्यांना सतत ते इडली सांबार खाऊन अगदी कंटाळले. आणि तेव्हा तिथे त्यांना एक बंगाली गृहस्थ भेटला आणि त्या बंगाली गृहस्थाला भेटल्यानंतर त्यांच्याकडे ते गेले आणि त्यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि त्याच्याकडे बंगाली भोजन केल्यावर त्यांना खूप आनंद झाला आणि तो आनंद नंतर त्यांनी व्यक्त करून दाखवला. म्हणजे ज्ञानी पुरुषांना देखील आवडी-निवडी असतात. असं नाहीये की त्यांना नसतात. पण त्यांच्या धर्म आणि नीतीच्या मर्यादा देखील सहज असतात आणि त्या अगदी पक्क्या असतात आणि त्याप्रमाणे त्यांच्या आवडी-निवडीचं जे रूपांतर आहे ते आसक्तीमध्ये कधी होत नाही. ते कधीही धर्मबाह्य अशा शारीरिक पातळीवर कधीही येत नाहीत. हे साधकांनी लक्षात ठेवायला हवं. ज्ञानमार्गामध्ये पूर्ण प्रगत असलेले पण पूर्णपणे ज्ञानी न झालेले लोक जे आहेत, तर त्यांच्या बाबतीत इथे भगवंत सांगतात, की ज्ञान ही स्थिती हळू-हळू विकसित होत जाते आणि परिपूर्णता ज्यांना अजूनही प्राप्त झाली नाही, अशा व्यक्ती देखील या जगात असतात. त्या ज्ञानवान असतात.
अशा व्यक्तींच्या बाबतीत त्यांचं वैराग्य चांगलं विकसित झालेलं असतं. अंतःकरण देखील त्यांचं नियंत्रणाखाली असतं. अशा व्यक्तींच्या बाबतीत क्वचित प्रसंगी ते शारीरिक उपभोग पातळीवर येतात आणि कधी-कधी त्यांच्या स्थितीच्या दृष्टीने जे अयोग्य आहे, असं वर्तन ते करतात. तप सोडून मेनकेच्या सौंदर्याला बळी पडलेले जे विश्वामित्र आहेत, त्यांचं देखील हे एक उदाहरण आहे. खरं तर त्यांनी असं का करावं? पण तपाची पद्धत आणि ध्यान विचार याबाबत ते कुठेही मागे नव्हते. फक्त वसिष्ठांच्या स्पर्धात्मक भाव हा विचार बाळगून ते विकारी तप करत होते. आणि अशा विकाराला जर एकदा मान्यता दिली असेल, तर मग एका विकारासोबत बाकीचे विकार देखील दबा धरून बसतात आणि योग्य संधीची ते वाट बघत असतात. योगातून आत्मतत्वाचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींमध्ये पूर्ण ध्यान विकसित झालेलं असतं. या व्यक्ती वैराग्याला परवैराग्य म्हणतात, म्हणजे श्रेष्ठ वैराग्य असं म्हणतात. अगोदरच्या अवस्थेमध्ये व्यक्तींमध्ये एक थोडी विषयाला अनुसरून थोडी आवड नियंत्रणात असली, तरी ती बीजामध्ये जशी सुप्त असतं, बीज जसं सुप्तपणे राहतं त्याचप्रमाणे असतेच आवड. योग्य परिस्थिती जर मिळाली तर ते बीज पुन्हा अंकुरतं. त्याचप्रमाणे त्यांची जी आवड जी आहे ती विषयांमध्ये पुन्हा परिवर्तित होऊ शकते. परंतु पूर्ण ज्ञानी व्यक्ती ज्या असतात, त्यांची विषयांमध्ये जी आवड जी असते ना, ती भाजलेल्या बीजाप्रमाणे असते. त्यातून कधीही आसक्तीचा अंकुर फुटू शकतच नाही. ज्ञानी पुरुष आपल्या प्रकृतीनुसारच वागतात. हे विधान गीतेने मोठ्या निर्भयतेने केलेलं आहे. आणि ज्या पदार्थांची चव गोड आहे, ती ज्ञानी व्यक्तींना त्यांच्या जिभेला देखील गोडच लागते. तिखट पदार्थ देखील त्यांना तिखटच लागतात. त्या ज्ञानी व्यक्तीची आवड निवड सुद्धा असते, नसेल असं नाहीये. कारण अगदी सगळ्या चवी असलेला नसलेला, निघून गेलेला, अगदी संपूर्णपणे अरसिक असलेला असा ज्ञानी व्यक्ती कधीच गीतकारांना अपेक्षित नाहीच. कारण प्रत्येकालाच काही ना काहीतरी आवड राहू शकते. भगवान श्रीकृष्ण देखील स्वतः रसिकच होते. अर्जुनही रसज्ञ होता. एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, की श्रीकृष्ण हा उदार सुगरणीसारखा आहे. पदार्थ उत्तम आग्रहाने सरळ हाताने वाढणारी ही सुगरण आहे. अर्जुन हा त्या पदार्थांची उंची कळू शकणारा रसिक आहे आणि चांगला जेवणारा आहे. मग तो मस्तपैकी ताव का मारणार नाही? हा दृष्टांत देणारे ज्ञानेश्वर देखील अत्यंत रसिकच असावे, हे सांगायला नकोच. तर अशा पद्धतीने अ, ध्यानी पुरुषांना देखील विषयांमध्ये आसक्ती असू शकते. विषयांचं सेवन म्हटल्यानंतर अधर्म, लोलुपता, भोगासक्ती असा आक्रोश काही गीता करत बसत नाही. वस्तुस्थिती काय आहे ते बघावं आणि निसर्गतः काय आपल्याला जमणार हे बघावं आणि त्याप्रमाणे आपण पुढे जावं असं गीता सांगते. पुढचा श्लोक बघूयात, 34वा श्लोक. इन्द्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छेत् तौ ह्यस्य परिपन्थिनौ. इंद्रियस्य इंद्रि इंद्रियस्य अर्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोः न वशम आगच्छेत् तौ हि अस्य परिपंथिनौ. इंद्रियस्य इंद्रियस्य अर्थे, प्रत्येक इंद्रियाचं त्याच्या विषयांमध्ये रागद्वेष व्यवस्थित प्रीती आणि द्वेष हे दोन्ही स्थित असतात. तयोहो वशम न आगच्छेत, त्यांच्या अधीन होऊ नये. ही म्हणजे कारण, अस्य तौ परिपंथिनौ, कारण ह्याचे ते परिपंथिनो म्हणजे वाटमारे आहे, लुटारू आहेत. मागील श्लोकामध्ये आता ज्ञानी सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावावर जातात असं सांगितलेलं आहे. अल्पज्ञानांना आणि मूर्खांना तर मग प्रकृती सुमानणारच नाही. असं असलं तरी पौरुष प्रयत्नांना काय अर्थ राहील मग, असा विचार मनात होतो. आणि त्यावर हा श्लोक सांगतो की प्रत्येक इंद्रियाचे त्या विषयांमध्ये राग द्वेष म्हणजेच प्रीती आणि अप्रीती असणं स्वाभाविक आहे. पण आपण त्यांना वश होऊ नये, त्यांच्यामध्येच रमून न जाता त्यांच्यावर नियंत्रण ठेवावं. हा सर्व पौरुष प्रयत्नांचाच भाग आहे. अगोदरच्या श्लोकामध्ये निग्रह काय करणार हे उद्गार आक्तिकपणे काढलेले नाहीये. कर्मच पूर्ण थांबवणे किंवा कर्तव्य कर्म कर्म मनाने पूर्णपणे सोडून देणे या गोष्टींवर आक्षेप आहे. इंद्रिय, पंचजीत ज्ञानेंद्रिय आपण ज्यांना म्हणतो, ती इंद्रिय आणि त्यांचे जे विषय असतात हे आपल्याला म्हणजे आपल्या शरीरावर 24 तास कामावर ठेवलेल्या लोकांसारखे आहेत. असं असल्यामुळे त्यांचा आपल्याशी सतत संबंध येत असतो आणि त्यांच्याशी आपली जवळीक पण असते.
इंद्रिय विषय संयोगामुळे हळूहळू उपभोग वृत्ती वाढते. त्याबाबत विवेकाने अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने सावध राहणे आणि स्वतःला सावरणं हे आवश्यक आहे. हा अर्थ हा श्लोक सांगतो. फारच थोडे लोक असतात जे इंद्रिय विषयांचे आकर्षण यांना चोर म्हणून बघतात. बहुतेकांना तर ते आपले साथीदारच वाटतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, "हेरवी इंद्रियांचिया अर्था सारिखा विषयो पोखिता संतोषू चित्ता आपजेल." त्या इंद्रियांना सुख देईल असा अनुकूल विषय कौतुकाने जर वाढवला तर मनाला फार आनंद होतो आणि छान वाटत राहतं. हा विषय जो आहे, हा विषय सुखाचा जो हवे हवे हवा हवा जो वाटणारा, आपल्याला मनाला लाभणारा जो आनंद मिळतो, हा प्रत्यक्षतः तसं जर पाहिलं तर हा सभ्य चोर आहे. तो सज्जनासारखा दिसतो, पण नगर ओलांडल्यानंतर नगरात आहे तोपर्यंत संरक्षण आहे आणि बाहेर निघाल्यानंतर पुन्हा तो चोरासारखं वागतो. हे आसक्तीचे चोर जे असतात ते नैसर्गिक आकर्षण रूप धरून राहतात. ते त्या रूपामध्ये विवेक नगरीमध्ये वागतात. तिथे ते अपाय करू शकत नाही आपल्याला. कारण इथे एक गुपचूप अशी शासन व्यवस्था असते आणि त्या सत्तेखाली ते गुपचूप सभ्यपणे वागतात. जर धर्म, नीती आणि विवेक ह्या ज्या सीमा आहेत, या गावाच्या ज्या नगराच्या सीमा आहेत, त्या मर्यादा जर आपण ओलांडल्यात, तर यांच्यावर विवेकाचं शासन राहत नाही आणि मग यांच्या सत्तेखाली असलेला जीव आपलं खरं स्वरूप म्हणजे बेबंद स्वरूप दाखवतो आणि मग तो आपल्याला लुबाडतो आणि कंगाल करून टाकतो. त्याच्याजवळ काहीही सत्वबल मग राहत नाही. त्या विषयांच्या दारामध्ये सुखाची भीक मागत भिकारी ते आपल्याला करून टाकतात. आपण असं होऊ नये म्हणून विवेकाची जी मर्यादा आहे, विवेक नावाच्या नगराची मर्यादा आपण सोडणं चुकीचं आहे. ते सोडू नये असं इथे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ते म्हणतात, विषयाच्या मधुरतेची आवड चित्तात निर्माण होऊ शकते, परंतु परिणामांचा विचार करायला हवा. तो विचार जर आपण केला नाही तर हळूहळू आपला प्राणच जाईल. आमिषांच्या आकर्षणामुळे माशाने जर गळ गिळला तर तो प्राणच घेऊन जाणार. आमिष गिळताना हे कळत नाही की ते आमिषांना झाकळलेला तो गळ आहे म्हणून. तसंच विषयांच्या आकर्षणाच्या आतमध्ये घात करणारे काम, क्रोध आहेत हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. पारध्याने मोठ्या हुशारीने हरणाला चौफेर मारायला असं मोक्याच्या ठिकाणी आणावं लागतं, तसा प्रकार इथे आहे. आता इथे राग द्वेष असं म्हटलेलं आहे. ते म्हणजे काय? ते इंद्रिय विषय यांचं जे परस्पर आकर्षण असतं, ते एका विशिष्ट पद्धतीने पूर्ण झालं की आपल्याला फार सुख मिळतं आणि ते सुख पुन्हा पुन्हा मिळावं असं आपल्याला वाटत राहतं आणि हे त्याची एक आवड निर्माण होते. या संस्काराला राग असं म्हणतात. एखादी गोष्ट जर त्रासदायक अनुभव देणारी असेल तर अशा प्रकारचा अनुभव पुन्हा आपल्याला येऊ नये यासाठी आपण आपल्या मनामध्ये एक संस्कार निर्माण होतात की अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा असं काही वाटूच नये. त्या संस्काराला द्वेष असं म्हणतात. आवडीचा संस्कार म्हणजे राग. तो अनुभव प्राप्त पुन्हा पुन्हा व्हावा, अधिक प्रमाणात व्हावा अशी इच्छा जेव्हा आपल्याला होते तेव्हा काम निर्माण होतो. आणि तसं होण्यामध्ये जर समजा अडथळा निर्माण होत असेल किंवा ज्याबद्दल आपल्याला आवड नाही असे संस्कार आपल्या अंतःकरणात जर निर्माण झाले असतील आणि तो पुन्हा अनुभव आपल्याला मिळत असेल आणि मग त्याचा आपल्याला जो प्रचंड राग येतो, ती जी तीव्र प्रतिक्रिया उमटते, त्याला क्रोध असं म्हणतात. म्हणजे राग, द्वेष हे कामक्रोधांचीच पूर्वरूप आहेत. पुढे याबद्दल मुख्य विवरण येणार आहेच. त्याची सुरुवात एक प्रकारे या श्लोकामध्ये राग द्वेष या शब्दांमधून झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज अत्यंत सुंदर असं रागाचं वर्णन करतात. कामक्रोध हे घातक आहेत असं ते म्हणतात. त्यांच्यावर आश्रित होऊन राहू नये. स्वतःची वृत्ती जी आहे ती चित्तात जोडून राहणं आवश्यक आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या ठिकाणी विविध प्रकृतीचे ज्ञानी पुरुष असतात. या संदर्भात पंडित सातवळेकर महाराज म्हणतात की कृष्णो भोगी शुकस त्यागी राजानौ जनक राघवौ वसिष्ठ कर्म करताच पंचैते ज्ञानिनः स्मृताः. कृष्ण, शुक, जनक राजा, रामचंद्र आणि वसिष्ठ या सर्वांच्या प्रकृती भिन्न होत्या. त्यांचे स्वभाव वेगवेगळे होते, तरी पण ते सगळे ज्ञानी होते. निग्रहपूर्वक उगाचच वशिष्ठ युद्ध जर का करू लागले किंवा रामचंद्रांनी जर का पौराहित्य केलं किंवा कृष्ण
शुकदेवांसारखा समजा संन्यासी झाला असता किंवा शुकदेव समजा राज्यावर बसले असते, जनक राजा जर का वनवासात गेला, तर काय घडलं असतं याची कल्पना पण आपण करू शकत नाही. पण त्यांनी आपली प्रकृती सोडली नाही. परंतु आपापल्या स्वभावाला अनुसरून त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण आपल्या प्रकृतीवर नियंत्रण राखून राहिला आणि ते सगळेजण ज्ञानीच होते. निग्रह या गोष्टीचा अर्थ याच श्लोकामध्ये हट्ट असा देखील आहे. हट्टाने कर्म थांबवणे किंवा हट्टाने आपल्या प्रकृतीविरुद्ध कर्म करणे म्हणजे निग्रह करता येणे असं देखील नाही. या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की इंद्रियांच्या ठिकाणी उपजतच त्यांच्या विषयासंबंधी राग किंवा द्वेष असतो. त्यांच्या विरुद्ध हट्टाने जाणे किंवा अतिरेकाने निग्रह करणे हे योग्य नाही. ते एका मर्यादेनंतर शक्यही होत नाही. सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध यांनी तसं करून पाहिलं होतं. त्यांनी सर्व इंद्रियांचा आहार जवळपास बंद करून टाकला आणि त्या प्रयोगावरनं त्यांना हे लक्षात आलं की योग ज्ञानाची अवस्था यामुळे प्राप्त होत नाही. त्यांना निग्रह किम करिष्यती हे एक प्रकारे त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं होतं. हट्टाने अतिरेकाने जर आपण निग्रह केला तर आपल्यालाच त्रास होतो. हट्ट म्हणजे संयम नाही. तर इंद्रियांच्या आवडीनिवडींच्या आहारी आपण जाऊ नये, त्यांच्यावर संयम करावा असं निग्रह या शब्दाचा अर्थ इथे अपेक्षित आहे. आधीच्या श्लोकामध्ये निग्रह हा हट्ट या अर्थाने होता. या श्लोकामध्ये तो संयम या अर्थाने आहे. निग्रह किम करिष्यती आणि तयो न वशमागच्छेत या दोन्ही ज्या विचारधारा आहेत त्या एकत्र करून एक सुंदर असं संयमित संतुलित विधान तयार होतं. पुढचा श्लोक बघूया, 35वा श्लोक. श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः. श्रेयान् स्वधर्मः विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मः भयावहः. परधर्मात् स्वनुष्ठितात्. परधर्म म्हणजे दुसऱ्यांचा धर्म. स्वनुष्ठितात आचरायला आचरण करण्यासाठी चांगला असलेला असा वाटणारा इतरांचा धर्म परधर्म. स्वधर्म विगुण श्रेयान. विगुण वाटत असला तरी स्वधर्म आचरणेच श्रेयस्कर आहे. स्वधर्मे निधनम श्रेय. स्वधर्म आचरत असताना निधन पावणं श्रेयस्कर आहे. म्हणजे जन्मभर स्वधर्मच आचरण करणं हे श्रेष्ठ आहे. परधर्म भयावह. दुसऱ्याचा धर्म स्वीकारणं हे मात्र भयावह आहे. सर्व धर्मांमध्ये ज्या ज्या ठिकाणी काही चांगल्या तर्कसंगत अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये विद्यमान आहेत. पण त्या सर्वांनाच माहिती आहेत असं नाही. हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजेवर आणि अनेक देवतांची उपासना करण्यावर खूप टीका केली जाते. हिंदूंचा बुद्धिर्भेद करणारे हे जे इतर धर्मीय प्रचारक असतात ते म्हणतात की कोणत्याही देवतेच्या माध्यमातून हे पूजा करतात आणि खूप साऱ्या देवता यांनी लावल्यात, परंतु ती व्यक्ती एकच मुख्य ईश्वराची पूजा करत असते हे त्यांना माहित नाही. इतर धर्मांमध्ये तत्वतः देव हा निराकार समजला जातो. तीच धारणा हिंदू धर्मामध्ये देखील आहे. इतकंच नाही तर या सगुण निराकाराच्या पलीकडे निर्गुण निराकार तत्व देखील आहे. ही जी कल्पना आहे जी इतर धर्मांमध्ये नाही ती हिंदू धर्मामध्ये सांगितलेली आहे. हिंदू धर्माच्या आध्यात्मिक धारणांचे त्याची जी उंची आहे त्याची कल्पनाच ज्यांना नाही किंवा त्याच्या श्रेष्ठत्वाची माहिती असलेले पण ती लपवून ठेवणारे जे प्रयत्न करणारे इतर आक्रमक धर्मांमधले जे धर्मप्रचारक आहेत हे बहुतांश वेळा अशिक्षित आणि दरिद्री लोकांना फसवून ते आपल्या धर्मामध्ये त्यांना खिचत असतात. कधी कधी काही प्रसंग असेही आहेत की विद्वान समजले जाणारे लोक स्वतःहून इतर धर्मांचा स्वीकार करतात, पण ज्या गोष्टींमुळे त्यांना स्वीकार्य असं वाटतं त्या सर्व गोष्टी हिंदू धर्मामध्ये आहेत हे त्यांना माहिती नसतं आणि ते पाहण्याची तसे ते कष्ट पण तसदी पण घेत नाहीत. विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं दिव्यत्व आणि निर्विवाद श्रेष्ठत्व जे प्रकट केलं त्याआधी काही वर्ष विद्वान म्हटल्या गेलेल्या एका स्त्रीने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला होता. रामकृष्ण काही साधकांसोबत बसले असताना कोणीतरी ही बातमी त्यांना सांगितली.
तेव्हा त्यांनी एकच वाक्य उद्गारलं. ते म्हणाले, "एक प्रकारच्या अहंकारातूनच हे सगळं काही होत असतं. एक धर्म बदलून दुसऱ्या धर्मामध्ये जाण्याची गरजच नाही." या श्लोकाचा हा प्रवाह धर्मांतराशी संबंधित नाही. पण या दृष्टीने विचार केला तरी सुद्धा परधर्म हा भयावह आहे. स्वधर्म स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. हे वाचल्यानंतर आपल्याला छत्रपती संभाजी महाराजांची आठवण येते. हिंदू धर्म सोडायचा का मरण पत्करायचं या पर्यायांमध्ये परधर्माऐवजी त्यांनी स्वधर्मे निधनम श्रेयः हे पत्करलं. हे मोठं गौरवास्पद आहे. या उलट हिंदवी स्वराज्याचा जो सेनापती होता नेताजी पालकर, तो पकडला गेला तेव्हा त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि संधी मिळताच तो पुन्हा शिवाजी महाराजांकडे परत आला. महाराजांनी त्यांना त्याच्यावर धर्मसंस्कार केले आणि त्याला पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेतलं. संभाजी महाराज आणि नेताजी पालकर यांच्या या कृती जर पाहिल्या तर त्या वेगवेगळ्या भासतात. पण त्यावेळेच्या भूमिका त्यांच्या जर पाहिल्या तर नेताजीचा स्वराज्यासाठी स्वतःच्या राज्याच्या सेवेसाठी परत येण्याचा मार्ग होता आणि संभाजी राजांसाठी राजाचा आदर्श घालून देण्याची जी भूमिका होती ती महत्वाची होती. दोघांच्या कृती वेगवेगळ्या होत्या पण स्वधर्म पाळला असंच म्हणावं लागेल. या श्लोकाचा हा विषय नाही पण तरी देखील या दृष्टीने आपल्या धर्माचे जे संस्कार आपल्या अंतःकरणात आहे ते पुसून टाकणे आणि वेगळे संस्कार ग्रहण करणे यामध्ये असलेला विलक्षण त्रास जो आहे हा भयावहच असतो हे प्रत्येकाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. श्लोकाचा प्रवाह त्या दृष्टीने देखील बघणं अत्यंत आवश्यक आहे. या श्लोकातील स्वधर्म परधर्म ही जी पदं आहेत ही हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म किंवा इस्लाम धर्म किंवा इतर कुठल्याही धर्माशी संबंधित नाहीत. गीतेच्या रचनाकाळी इतर धर्मांचा एवढा प्रादुर्भावही झालेला नव्हता. त्यामुळे या संबंधी हे म्हटलेलं नाहीये. स्वधर्म म्हणजे काय? या श्लोकात अचानक स्वधर्म परधर्म हे प्रकरण कुठून आलं? याचा जर का वेध घेतला तर या विषयावर च्या ओघावरून ही पद स्पष्ट होतील. इथे स्वधर्म परधर्म हे एक वेगळं असं स्वतंत्र काही नाहीये. या अध्यायामध्ये गीतेने नियत कर्म सांगितलेले आहे 8व्या श्लोकामध्ये. त्यानंतर यज्ञार्थ कर्म सांगितलंय 9व्या श्लोकामध्ये आणि कार्यम कर्म 19व्या श्लोकामध्ये सांगितलंय. ही पद जेव्हा प्राप्त कर्तव्य कर्माचं वर्णन करण्यासाठी जेव्हा सांगितली आहे तेव्हा या श्लोकांचं विवरण करत असताना प्रत्येक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी स्वधर्म हा शब्द वापरला आहे. गीतेमध्ये मात्र हा स्वधर्म शब्द फक्त 35व्या श्लोकामध्येच आलेला आहे. या पद्धतीने विवरण करण्यातून ज्ञानेश्वर महाराजांनी मोठ्या कौशल्याने सर्व पदांमधली विभिन्नता पुसून टाकली आणि त्यांच्या ठिकाणी स्वधर्म या एकाच पदाची एकात्मता दाखवली आहे. स्वधर्म म्हणजे नियत कर्म, स्वधर्म म्हणजे यज्ञार्थ कर्म आणि स्वधर्म म्हणजे कार्यम कर्म, जे करायलाच हवं ते कर्म. या सगळ्यांचा अर्थ प्राप्त कर्तव्य कर्म जे आहे असा अर्थ इथे अपेक्षित आहे. त्यामुळे स्वकर्म न राहता ते स्वधर्म आहे असं म्हटलं जातं. स्वभाव स्वधर्म आणि परधर्म प्रत्येक माणूस जन्मतः आपल्या पूर्वसंस्कारांमुळे एक विशिष्ट प्रकारचा स्वभाव घेऊन आलेला असतो. तो ज्या परिस्थितीमध्ये मोठा होतो त्याला जे शिक्षण मिळतं त्यानुसार तो कर्म करत जातो आणि त्यातून होणारे जे सर्व संस्कार आहेत आणि त्याचे जे जन्मजात संस्कार आहेत त्यामुळे त्याच्या अंतःकरणाची एक विशिष्ट पद्धत होत जाते. तो झाला त्याचा स्वभाव धर्म. प्रत्येक प्रसंगी देश काल आणि परिस्थिती पाहून आपल्याला स्वधर्म आपला स्वभाव जो आहे तो धर्मानुसार जे योग्य कर्तव्य कर्म करायला लावतो तो त्याचा स्वधर्म होतो. पहिला झाला स्वभाव धर्म आणि दुसरा झाला स्वधर्म. अर्जुनाचा स्वभाव हा क्षात्र धर्माचा होता. या स्वभावानुसार अन्यायाविरुद्ध युद्ध करण्याचं कर्तव्य हा त्याचा स्वधर्माचा भाग होता. हे करण्यामुळे त्याची कर्मप्रेरणा योग्य कर्म करूनच ती शांत होणार होती. या उलट जर त्यांनी युद्ध केलं नसतं, भिक्षा मागून जर तो राहिला असता, अशा ज्या गोष्टी तो करत होता ते त्याच्या स्वभाव धर्मानुसार आणि त्याला प्राप्त झालेल्या कर्तव्य कर्मानुसार त्या विरुद्धच होतं. म्हणजे त्याच्या स्वभावाच्या दृष्टीने तो परधर्म झाला होता. त्या प्रसंगी युद्ध कर्तव्य कर्म हा स्वधर्म न पाळल्यामुळे युद्ध सोडून जाणं, भिक्षा मागून जगणं ही कल्पना परधर्म स्वीकारण्यासारखीच त्याप्रमाणेच ती तेवढीच भयावह होती. थोडक्यात सांगायचं झालं तर पांडवांच्या बाजूने उभे राहिलेले 7 औक्षणी सैन्य अर्जुनाने युद्ध न करण्यामुळे ते सर्व धोक्यात येणारे होते.
दुष्प्रवृत्तींचा विजय झाल्यावर ते चेकाळल्यावर परिणाम अजूनच भयावह होणार होते. त्याला कर्तव्य न करण्याने त्या भयानक मानसिक क्लेश देखील सहन करावे लागले असते, ते वेगळेच. अशा प्रकारे हे जे विवेचन आहे स्वधर्म आणि परधर्म यातून गीता आपल्याला वेगवेगळे प्रकार विविध मार्गांनी आपल्याला एकच गोष्ट सांगते की स्वधर्म जेव्हा योगी साधक साधतात तेव्हा अंतःकरणामध्ये सत्व शुद्धता वाढून जे ज्ञानप्राप्तीला योग्य व्हावं असं कर्म करत राहणं म्हणजे साधकाचं स्वधर्म कर्तव्य आहे. स्वधर्म विगुण श्रेयान. स्वधर्म हा कधीच कमी प्रतीचा राहत नसतो, पण तो भासतो. कधी कधी स्वतःचा धर्म कमी प्रतीचा आपल्याला वाटला तर असा असा अर्थ इथे अपेक्षित आहे की स्वधर्म कधी कमी प्रतीचा वाटला तरी तो सोडून इतर दुसऱ्यांचा आपल्याला आकर्षक वाटत असणारा धर्म आपण स्वीकारायचा नाही. स्वधर्म विगुण कधीच नसतो, पण आम्हीही त्यातलं एक किंवा अधिक व्यवस्थित अंग नीट न बघता आपण त्याला विगुण करून टाकतो. आमचं आचरण आणि आमचा अपूर्ण समज यामुळे आमच्यातल्या वैगुण्यामुळे आम्ही स्वधर्माला त्यावर आरोप करतो असं वाटण्याची दाट शक्यता असते. आपण आपलं कर्म चांगल्या पद्धतीने आणि अधिकाधिक चांगल्या पद्धतीने विगुण भासणाऱ्या स्वधर्मावर आचरण करत राहणं हे देखील अत्यंत हितकारकच ठरू शकतं. म्हणून स्वधर्मे निधनः श्रेयात. स्वधर्मात मरण आलं तरी ते श्रेयस्कर आहे असं इथे भगवंत सांगतात. त्यातलं मरण बिरण ऐकून आपल्याला हे पेलेल का असं वाटतं, असं कुठेतरी वाटतं. पण जीवनभर स्वधर्माचं आचरण करावं अगदी अखेरपर्यंत आणि सतत सातत्याने ते आचरण करत राहावं हे जास्त महत्वाचं आहे. अगदी शेवटपर्यंत जन्मभर आपण त्याच पद्धतीने वागावं. जन्मभर जर वाईट वागलो, अनेकांना त्रास दिला, उपभोगशीलतेलाच आपण सर्वस्व मानलं आणि शेवटी राम म्हटलं, हे मागे उरलेल्या स्वतःच समाधान करून घेण्यासारखं आहे. यामध्ये खरं स्वधर्म निधनम नाही, स्वधर्मात मरण श्रेयस्कर. याच्या पोटामध्ये स्वधर्मात जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अशा पद्धतीने जगणं गीता शिकवते. स्वधर्मात मरण असं गीता म्हणत नाही. कर्मयोगी साधक जे आहे ते परधर्माचा ईश्वर प्राप्तीच्या इच्छेने जेव्हा आपण ज्ञानी व्यक्ती वागतो तेव्हा तो स्वधर्म त्यांचा होत असतो. आणि परधर्म भयावह जेव्हा ते म्हणतात की ज्यांची मानसिकता विशिष्ट पातळीचा विकास झाल्यामुळे त्यांच्या खालच्या पातळीवर असणाऱ्या सामान्य व्यक्तींच्या चित्ताप्रमाणे वागू शकत नाही, असे लोक हळूहळू अवनतीची परंपरा जेव्हा सुरू होते तेव्हा ती अत्यंत भयावह राहू शकते. सामान्य मानवी गुणांच्या उंचीला न जाता जीवन गमावण्याचं किंवा कधी कधी पशुत्वावर जाण्याची अवस्था देखील काही व्यक्तींची होते. दैवी गुणांची पातळी तर दूरच राहिली, पण सामान्य पातळीवर देखील हे लोक येत नाहीत. आणि म्हणून परधर्म भयावह हे जे म्हटलंय ना, त्याला खूप साऱ्या वेगवेगळ्या छटा आहेत. त्यांचा आपण जर विवरण पाहिलं तर त्याला देखील बराच वेळ जाईल आणि आपल्याला तेवढा वेळ पण नाही आहे, कारण आपली वेळ आता हळूहळू संपत आलेली आहे. यावर ज्ञानेश्वरीमध्ये देखील बरंच विवरण दिलेलं आहे. या परमधर्माच्या विषयी देखील बरंच आलेलं आहे. हे जे या ज्या सर्व गोष्टींवर शेवटी एवढंच आपण म्हणू शकतो की माणूस जेव्हा इथे आपल्या आजवर झालेल्या आंतरिक विकासांना अमान्य करून जेव्हा खालच्या पातळीच्या आकर्षणांवर माणूस जातो, हे आणि मग अवनत झालेला जो परधर्म आहे तो त्याला छान वाटतो आणि त्या धर्माकडे तो जेव्हा वळतो तेव्हा तो स्वतःलाच कुठेतरी लाच देत असतो. माणूस असं पाप का करतो हा प्रश्न अर्जुन इथे विचारणार आणि तो प्रश्न त्याने पुढच्या श्लोकामध्ये विचारलेला आहे. असं का व्हावं की माणूस जेव्हा सगळं काही व्यवस्थित करत असताना त्याला पाप करावंसं का वाटतं आणि या पापाचं कारण काय असावं. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरती पुरुषः. याचं कारण जे आहे ते पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. अर्जुनाने एक सुंदर प्रश्न विचारला आहे आणि त्याच्या उत्तरादाखल पुन्हा मग भगवंताने त्याचं विवरण अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. ते आपण पुढच्या वेळी बघणार आहोत. आज इथेच थांबूयात. प्रार्थना म्हणते
योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सगळ्यांना साधं जय श्री कृष्ण.